राज्यामध्ये महाविकास आघाडी महायुतीनंतर आता परिवर्तन महाशक्ती नावाने तिसरी आघाडी उघडण्यात आली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, प्रहार संघटनेचे बच्चू कडू आणि स्वराज पक्षाचे संभाजी महाराज छत्रपती यांच्या नेतृत्वामध्ये आता परिवर्तन महाशक्ती नावाने तिसरी आघाडी स्थापन करण्यात आल्याची माहिती समोर येते। या आघाडीविषयी अधिक माहिती जाणून घेतली आमचे प्रतिनिधी शुभम केसकर यांनी। ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता महाराष्ट्रातून सर्वात मोठी राजकीय ब्रेकिंग समोर येते। महाराष्ट्रामध्ये महायुती महाविकास आघाडीनंतर परिवर्तन महाशक्ती आघाडी निर्माण झाली ना, या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राजू शेट्टी आहे। सर, काय सांगता एकंदरीत आपली तिसरी महायुती डिक्लेअर केली आहे? परिवर्तन महाशक्ती ही शेतकऱ्यासाठी, मजुरासाठी, शिक्षणाच्या नवीन धोरणासाठी, आरोग्यासाठी सगळं जे काही काँग्रेस आणि भाजपा करू शकले नाही, ज्यांच्या अजेंडामध्ये आणि डोक्यातही नव्हतं, त्या सामान्य माणसाला न्याय देणारं काम परिवर्तन महाशक्ती करेल। आम्ही 26 तारखेला या सगळ्या संदर्भात आमचं दालन व्यासपीठ उघडं ठेवलेलं आहे। 26 तारखेपर्यंत संभाजीनगरला आम्ही ते व्यासपीठ, तिथं आम्ही सगळे राहू। तेपर्यंत ज्या ज्या संघटना असेल, ज्यांना ज्यांना महाशक्ती परिवर्तन महाशक्तीमध्ये याच असेल त्यांनी यावं। काँग्रेस कोणती टीम आहे? अर्धी काँग्रेस, अर्धी भाजप तर काँग्रेसनंच भरली आहे। जे टीका करतं तुमचेच तर अर्धे लोक बीजेपीत आहे। चित्र नाही, आम्ही चित्र स्पष्ट करणार आहोत आणि ते शेतकरी शेतमजुराचं चित्र इथं स्पष्ट होईल। आम्ही सत्ता बनवू, सत्ता हमारी होंगी। जर बघायला गेलं तर येणाऱ्या महाराष्ट्रामध्ये सत्ता ही परिवर्तन महाशक्ती जे असल्याचा ठोक दावा बच्चू कडू यांनी केला आहे। कॅमेरामन वैभव सह मी शुभम, न्यूज अँकर, पुणे।